नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आयटीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, 100 दिवस 100 औषधं जे मी तुम्हाला सांगत आहे त्यामध्ये आज कीटकनाशक बद्दलच आपण चर्चा करणार आहे. आणि आजचे जे कीटकनाशक आहे याचं नाव आहे पॉलिट्रिन. तर हे कीटकनाशक कोणत्या कंपनीने बनवलं, त्याचं मोड ऑफ ऍक्शन जो आहे तो कोणता आहे आणि त्यामधील कंटेंट, त्याचा ग्रुप, ते कोणत्या पिकांवर चालतं, कोणत्या किडींना मारतं, हे सर्व इन डिटेल आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, सुरुवात करूया. जे पॉलिट्रिन आहे हे सिंजेंटा कंपनीने बनवलेलं आहे आणि याचा मोड ऑफ ऍक्शन जो आहे तो आहे स्पर्शजन्य. म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही फवारा मारता पानावरती किंवा त्याच्या पाला जो आहे, झाडाचा पाला, पाने यावरती ज्यावेळेस फवारा पडतो, तुमचं औषध पडतं, त्यावेळेस त्या मोमेंटला, त्या क्षणाला ते ज्या ज्या किडी असतात किंवा नंतर उडून ज्या ज्या किडी येतात ते त्या औषधाच्या संपर्कामध्ये ज्यावेळेस येतात ना, त्याच किडी याने मारल्या जातात. त्याच किडींवरती याचा इफेक्ट होतो. त्या किडींच्या स्टमक ऍक्शन म्हणजे पोटामध्ये विषबाधा होते. ते विषबाधा झाल्यामुळे ते काय करतात, अन्न पाणी खाण्याचं सोडून देतात. परिणामी काय होतं, अन्न पाणी खाण्याचं सोडलं म्हणजे ते वीक होतात, ते म्हणजे कमजोर होतात त्या किडी आणि ते परिणामी मृत्यू पावतात. बरोबर. आता हे झालं तुमचं स्पर्शजन्य जे आहे, ते मी सांगितलं मोड ऑफ ऍक्शन त्याचा. आता यामध्ये दोन कंटेंट आहे, तर मग दोन कंटेंट आहे, त्यामुळे याचे जे ग्रुप आहे, कीटकनाशकाचे जे ग्रुप असतात त्यामध्ये याचा पहिला ग्रुप आहे ऑर्गॅनोफॉस्फेट. ऑर्गॅनोफॉस्फेट ग्रुप. आणि दुसऱ्या कंटेंटचा जो ग्रुप आहे तर तो आहे सिंथेटिक पायरेथ्रॉइड्स. आता ऑर्गॅनोफॉस्फेट म्हटलं तर याच्यामध्ये येतं प्रोफेनोफॉस 40% EC फॉर्म्युलेशन मध्ये. बरोबर. आणि आता दुसरं जे कंटेंट आहे ते कोणतं आहे मित्रांनो, सायपरमेथ्रिन 4% EC फॉर्म्युलेशनचं. बरोबर. पहिलं घटक जे आहे ते प्रोफेनोफॉस आणि दुसरं घटक कोणतं, सायपरमेथ्रिन. पहिलं 40% आणि दुसरं 4%. हे दोन घटक ध्यानात ठेवायचे, प्रोफेनोफॉस आणि सायपरमेथ्रिन. हे तुमचं याच्यामध्ये येतं पॉलिट्रिन मध्ये. अतिशय छान रिझल्ट देणारं औषध आहे मित्रांनो. आता इमल्सिफिएबल कॉन्सन्ट्रेशन या फॉर्म्युलेशन मध्ये येतं मित्रांनो. आता हे काय काम करतं ना, हे ओविसिडल काम करतं. आता ओविसिडल काय आहे, जे किडी असतात ना, काही अळी वगैरे, जे अंडी देणारे किडी असतात ना मित्रांनो, अंडी देणारी, त्या अंडी देणाऱ्या किडींच्या म्हणजे ज्या अंड्यांवरती किंवा जे अंडी पानावरती दिलेले असतात ना, त्यावर जर याचा फवारा जर पडला ना मित्रांनो, ते अंडी उबवण्याची प्रक्रिया बंद होते तिथं. तर काय बोललो मी, की ज्या वेळेस पानावरती वगैरे, आता हे बोंडाळी वगैरे जी पानावरती कापसाच्या जी अंडी देते ना मित्रांनो, त्या पानाच्या तिथे त्या अंड्यांच्या संपर्कामध्ये ज्यावेळेस हे औषध जाईल ना, ते अंडी ती उबवण्याचे थांबवते. ओविसिडल काम करतं पॉलिट्रिन. त्यासाठी बोंडअळीसाठी अतिशय छान औषध आहे मित्रांनो. बोंडअळी ज्यावेळेस तुमचं पात्याची अवस्था असेल, फुलाची अवस्था असेल, त्यावेळेस जी अंडी दिलेली असतात ना बोंडाळीने, गुलाबी बोंडाळी, तुम्हाला जर गुलाबी बोंडाळी लाईव्ह बघायची असेल तर मी शॉर्ट्स व्हिडिओज मध्ये इथे या चॅनलला दाखवलेली आहे. तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओच्या याच्यामध्ये जाऊन गुलाबी बोंडअळी कशी असते बघू शकतात. आणि म्हणजे ओविसिडल सुद्धा काम करतं. नुसतं अळीच मारत नाही, प्रौढ अवस्थेतली अळी म्हणा किंवा तिचे पिल्ल म्हणा किंवा तिचे कोष म्हणा, एवढं मारून चालणार नाही, अंडी सुद्धा मारली पाहिजे. नाही तर आपण फवारा मारतो, फवारा मारल्यानंतर 15-1 दिवसानं काय होतं, अंड्यातून परत पिल्ले बाहेर येतात आणि अळी तयार होते. आपण म्हणतो औषधाचा रिझल्ट भेटला नाही, पण असे औषधं घेतले तर त्याचा एकदम छान रिझल्ट येतो. जे ओविसिडल पण काम करतात, म्हणजे तुमचे अंडे पण मारून टाकतात. बरोबर. आता नॉकडाऊन रिझल्ट आहे, तर स्पर्शजन्य असेल ना, नॉकडाऊन म्हणजे काय, की ताबडतोब रिझल्ट भेटणार. आज औषध मारलं, उद्या लगेच आपलं झटकेपट रिझल्ट. म्हणजे काय, उद्या हे जे किडे ना लगेच थुतू मरून पडणार. आता नॉकडाऊन रिझल्ट नंतर काय सांगतो मी, की याचं प्रमाण किती घ्यायचं मित्रांनो. आता इथे एक गोष्ट ध्यानात ठेवा मित्रांनो, प्रादुर्भाव जर कमी असेल किंवा मध्यम असेल तर तुम्ही 2 मिलीने घ्या. जर प्रादुर्भाव जास्त असेल किंवा एकदम सिव्हिअर आपण जे म्हणतो की बाबा आता अटॅक आवाक्याच्या बाहेर गेला, तुम्ही 2.5 मिलीनं पण घेऊ शकता मित्रांनो. कडक फवारा बनवा. स्पर्शजन्य आलं ना, एकच टार्गेट ठेवायचं मित्रांनो, पूर्ण झाड जे आहे आपलं, कशाचं झाड, हे बघा, कापसाचं झाड, तुमचं टमाट्याचं झाड, त्याच्यानंतर भेंडी, वांगी, गवार, काकडी, हे जे झाड पूर्ण धुवून काढायचे औषधानं मित्रांनो, तर त्याचा रिझल्ट अतिशय छान भेटणार तुम्हाला. आता याचं मिली काय प्रमाण काय सांगितलं मी, 2 मिलीना जर प्रमाण तुमचा प्रादुर्भाव कमी असेल तर 2 मिलीना याचं प्रमाण घ्या. जर तुमच्या याच्यामध्ये प्लॉटमध्ये या किडींचा प्रादुर्भाव जास्त असेल तर तुम्ही 2.5 मिलीनं घेऊ शकता मित्रांनो. आता तुमचा पंप किती मिलीचा आहे, जर पंप 15 लिटरचा असेल तर तुम्ही 30 ते 40 मिलीपर्यंतही घेऊ शकता, 40 मिलीपर्यंत. आणि 20 लिटरचा जर पंप असेल तर तुम्ही 40 ते 50 मिलीपर्यंत घेऊ शकता मित्रांनो. आता हे कोणाकोणाला मारतं, हे जे पॉलिट्रिन आहे ते दोन घटक आहे, प्रोफेनोफॉस आणि सायपरमेथ्रिन. पहिला घटक जो प्रोफेनोफॉस 40%, दुसरा 4%. आता हे कोणाकोणाला मारणार, बोंडाळीचा पहिला कार्यक्रम उडवणार. आता हे मी काय सांगितलं, ओविसिडल काम करतं, म्हणजे नुसती बोंडाळी मारणार का, बोंडाळी आली पण तिनं टाकलेले अंडे जे होते काही किंवा काही अंडे, काही जे बोंडाळीचे जे आपण भुंगे म्हणतो आपण,
जे ते आहे ते अंडे जेव्हा टाकतात ना मित्रांनो, मी बोंडअळीचं एक इन डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे पाठीमागे, बोंडअळीचा गेम ओव्हर या नावाने, ते तुम्ही चॅनलला जाऊन बघू शकता की बोंडअळीचे पूर्ण जीवनचक्र कसं चालतं, काय त्याच्यासाठी पूर्ण एक शेड्यूल दिलेलं आहे कापसासाठी, की पात्या अवस्थेमध्ये कोणता स्प्रे घ्यावा, त्यानंतर फुलोरा अवस्थे म्हणजे पात्याचं फुल झाल्यानंतर तोही बघू शकता. तिथं तुम्हाला बोंडअळीची सगळी शंका निघून जाईल. आता मित्रांनो, बोंडअळीच नाही मारत ही ओविसाइड आहे, म्हणजे काय की अंडे पण मारणार बोंडअळीचे. आता दुसरा कोणता माव्याचा कार्यक्रम म्हणजे मित्रांनो, आता मावा मावा कधी येतो, आता ज्या वेळेस तुमची थंडी पडते बरोबर, थंडी आणि त्यावेळेस थोडंसं दमट वातावरण तयार होतं ना, त्यावेळेस मावा येतो. म्हणजे कधी, ज्या वेळेस ऑक्टोबर हीट चालू होते, थंडी वगैरे चालू होती, त्यावेळेस तुमचा मावा चालू होतो. मावा कोणता, हिरवा मावा, पांढरा मावा, तपकिरी मावा, लालसर मावा, काळसर मावा, चारी पाचही माव्याचा गेम वाजवतोय. मावा काय करतो, मावा पानाच्या खालच्या बाजूला राहतो, पानाला चिटकून राहतो, पानाच्या आतमधलं रस शोषून घेतो, आणि जे विष्ठेमधून टाकतो ना मावा, ते तेलकट एक द्रव टाकतो, दुसऱ्या पानांवर खालील पानांवर पडतं ते, आणि पानाला आपण आधार कार्डला जसं लॅमिनेशन करतो तसं एक कोटिंग तयार होतं. आणि त्यावेळेस काय होतं, पान हे क्लोरोफिल पानामधील संपून जातं, कारण पानावरती सूर्यप्रकाश पडल्यानंतर अन्न निर्मितीचा कार्यक्रम जो आहे तो स्टॉप होतो, फोटोसिंथेसिस जे आहे ते स्टॉप होऊन जातं. म्हणून हे मावा एवढा खतरनाक असतो. आता पुढची किडी कोणती मारतंय, तुमचे थ्रिप्स, जे तुम्ही फुलकिडे म्हणतात. आता कांदा वगैरे, कांद्याचं रोप वगैरे राहतं, याच्यावरती का थ्रिप्सचा प्रादुर्भाव झाला म्हणजे काय, एक सोंड असलेले, असे एक सोंड असलेले किडे असतात हे, असे जे रेषा असतात, पाती वगैरे, पाती कांद्याचे पत्ते आपण म्हणतो त्याला, असं खर्चटून खर्चटून रस बाहेर आला का तो रस पिण्याचा कार्यक्रम हे थ्रिप्स करतात. हे पानाच्या खालच्या बाजूला राहतात. तर हे असे म्हणजे थ्रिप्स आहे, तर ते मारण्याचा कार्यक्रम हे करतं. आता तुडतुडे, आता म्हणजे त्याला हॉपर्स म्हणतो आपण, ग्रीन ब्राऊन म्हणजे हिरवे, तपकिरी किंवा असे तांबडट कलरचे हे जे आहे तुडतुडे, हे पानाच्या खालच्या बाजूला राहतात. हे सगळे थंडीमध्ये चालू होतात मित्रांनो, ऑक्टोबर नंतर हे थ्रिप्स वगैरे तुडतुडे. कोरडं हवामान जर असेल तर थ्रिप्सचा प्रादुर्भाव वाढतो. जे फुलकिडे आपण म्हणतो त्याला, म्हणजे कोरडं म्हणजे कसं की खाली जमीन जर थोडीशी कोरडी पडली आणि थोडंसं उष्ण किंवा दमट थोडंसं हवामान जर असलं तर थ्रिप्सचा प्रादुर्भाव चालू होतो. जास्त पाऊस असेल तर थ्रिप्सचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत नाही. थ्रिप्सला साठी हे औषध अतिशय छान काम करतं. थ्रिप्स हे खूप घातकी असतं मित्रांनो. आता दुसरी गोष्ट, तुडतुडे जे आहे ना मित्रांनो, तुडतुडे. आता तुडतुडे जे आपण म्हणतो, अतिशय चपळ किडी असते मित्रांनो, अतिशय चपळ, वाकडं चालणारी, अशी तिरप चालणारी किडी असते मित्रांनो. याचा मी एक लाईव्ह शॉर्ट्स मध्ये व्हिडिओ टाकलेला आहे, तुडतुडे कसे असतात, कसे चालतात, कसे दिसतात, तेही बघू शकता. थ्रिप्सचा पण टाकलेला आहे, माव्यांचा पण टाकलेला आहे मित्रांनो, तुम्ही तिथेही बघू शकता. किडींचा अभ्यास करा, नाही तर एक आपल्या प्लॉटवर एक किडी येते, आपण औषध दुसऱ्याचं मारतो, म्हणजे रोग मुळापासून आपण फवारा मारतो शेंड्याला, असंही होतं. मुळकूज मुळसड असते ना, आपण शेंड्याचा फवारा मारतो मित्रांनो, त्याचा उपयोग होत नाही, आपले पैसे व्हायला जातात मित्रांनो. हे आपल्याला शिकायचं असेल, हे बघायचं असेल तर एक प्लांट सायन्स, एक एंटॉमॉलॉजी, सॉइल सायन्स, हे जे विषय आहे ना मित्रांनो, हे एकदा म्हणजे एक शेतकरी म्हणून एकदा हाताळले पाहिजे मित्रांनो. शेतकऱ्याचे पोरं असेल किंवा आपण जे युवा शेतकरी, एक अभ्यास केला पाहिजे. एंटॉमॉलॉजी म्हणजे जे किडी आहे, जे कीड व्यवस्थापन म्हणा, किंवा हे जे आपल्या प्लॉटवरती काय काय प्रॉब्लेम येतात, काय नाही, एंटॉमॉलॉजीचा जर स्टडी केला ना मित्रांनो, एक साधं सब्जेक्ट आहे मित्रांनो, ऍग्री वगैरे इकडं सब्जेक्ट आहे स्पेशल. तर एक जनरल, एक शुद्ध मराठीमध्ये आपण एंटॉमॉलॉजीचा एक स्टडी करावा, जेणेकरून आपल्याला किडे ओळखता येतील, किंवा प्लांट सायन्स, झाडांना काय होतं, काय रोग होतो, काय नाही, मातीमध्ये काय प्रॉब्लेम आहे, मुळकूज काय, मुळसड काय, बुरशा काय, किडकं काय, हे सगळं आपलं एक स्टडी जनरल असावं मित्रांनो. जेणेकरून काय होतं, काय आपल्या प्लॉटमध्ये काय रोग आला हे आपल्याला बरेच वेळेस कळत नाही, किंवा काय कीड आली ही ओळखू येत नाही, काय नाही. त्यासाठी तुम्ही तुडतुडे काय कसे हे बघावी. आता पांढरी माशी असो, काळी माशी असो, सगळ्यात घातक ह्या माशा काय करतात की व्हायरस जो असतो मित्रांनो, व्हायरल इन्फेक्शन करण्याचं काम, व्हायरस पसरवण्याचं काम पांढरी माशी करते. भरपूर दूरपर्यंत प्रवास करते मित्रांनो. पांढरी माशी पकडणं म्हणजे त्याला मारणं, असं हे एवढं सोपं काम नाही. ज्यावेळेस आपण फवारा मारतो त्यावेळेस ती लांब पळून जाते, फवारावाला पंप बाहेर आला, पांढरी माशी लगेच आपल्या पाठीमागे त्या प्लॉटवर हजर होते. पांढरी माशीसाठी चिकट सापळे अतिशय छान काम करतात. परंतु हे जे पॉलिट्रिन आहे हेही छान काम करतं. जर याच्या तडाख्यामध्ये सापडली तर पांढऱ्या माशीचा गेम होणार. आता कोळी, आता तुमचा लाल कोळी असो, हिरवा कोळी असो, पिवळा कोळी असो, दोन्ही तिन्ही कोळ्यांचा कार्यक्रम होणार बरोबर. आता कोळ्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर कॅटरपिलर, आता कॅटरपिलरचाही मी व्हिडिओ टाकलेला आहे शॉर्ट्स व्हिडिओज मध्ये, तुम्ही कॅटरपिलर कशी असते बघू शकता. कॅटरपिलर बद्दल बऱ्याचशा शेतकऱ्यांचा असा गैरसमज आहे मित्रांनो, कॅटरपिलरला जर हात लावला, बोट लावलं, माणूस मरून जातो, हा गैरसमज आहे मित्रांनो. परंतु असं होत नाही, पण आपण काळजी घ्यावी. आपण दिसली म्हणजे मुद्दाम हात लावून पाहू नये, पण काळजी घेणं आपलं काम आहे शेतकऱ्यांचं.
तर कॅटरपिलरलाही मारण्याचा कार्यक्रम हे पॉलिट्रिन करतं, कारण त्याच्यात ऑर्गनोफॉस्फेटचं हे प्रोपेनोफॉस आहे 40% डायरेक्ट मित्रांनो, सायपरमेथ्रिन 4% डायरेक्ट इसी फॉर्म्युलेशनचं. तर मित्रांनो आज आपण बघितलं पॉलिट्रिन बद्दल, त्याचे किडी कोणत्या हे मेन हे आहे मित्रांनो, की पॉलिट्रिन काय मारतं, आपल्या प्लॉटमध्ये आलं काय ना आपण फवारा मारतोय काय, हे सगळ्यात महत्वाचं लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो, की आपण कोणत्या किडीसाठी कोणता फवारा मारला पाहिजे. नाहीतर आपलं मी जसं सांगितलं की आपला जो प्रॉब्लेम आहे तो मुळापाशी आहे ना, आपण फवारा मारतोय शेंड्यापाशी, असं व्हायला नको मित्रांनो. तर मित्रांनो माहिती आवडली असेल, व्हिडिओ छान वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारी एक तिथे एक बेल आयकॉन येतो मित्रांनो, त्यावरती क्लिक करून ऑलला सिलेक्ट करा, जेणेकरून मी पुढचा व्हिडिओ जर टाकला तर तो तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल, तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल. आणि मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, कमेंट करा, जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी त्यावरती व्हिडिओ बनवल मित्रांनो. धन्यवाद.